फलटण येथील शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 मध्ये एका खास पाहुणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। ही पाहुणी दुसरी कोणी नसून राधा नावाची जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे। जागतिक विक्रम अवघी 2 फूट 8 इंच उंची असलेल्या राधाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। गर्दीचा ओघ या चिमुकल्या म्हशीला पाहण्यासाठी शेतकरी, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात प्रचंड गर्दी केली आहे। नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मुलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर आत्ताच आपल्या राधाने एक जागतिक विश्व उत्तर नोंदवला होता। त्यामध्ये ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी त्याची नोंद झालेली आहे। आता राधा विशेष म्हणजे उंची, राधाची उंची 2 फूट 8 इंच आहे। त्याचबरोबर तिचे वजन 314 किलो, ते आता 3 वर्षाचे आहे। त्याचबरोबर राधाने आतापर्यंत आपल्या 16 कृषी प्रदर्शनं केली। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली होती। आता विशेष म्हणजे राधाच्या उंचीमुळे, राधाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यामुळे राधा फक्त आपल्या आता महाराष्ट्रपुरते, देशपुरते मर्यादित राहिली नसून आता ती पूर्ण जगभर तिची ख्याती पसरलेली आहे। आता हिचा विशेष म्हणजे झालेलं, आमच्या वडिलांच्या 1 वर्षानंतर लक्षात आलेलं तिची काही उंची वाढत नाही। त्यामुळे आमच्या वडिलांना असं एक स्वप्न होतं की तिने कुठल्या तरी कृषी प्रदर्शनामध्ये जाण्याची संधी भेटावी। त्यासाठी मी सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधत होतो। त्यामध्ये तिला आम्ही सुरुवातीला सोमनाथ शेट्टी साहेबांनी आम्हाला सोलापूर येथे सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेण्याची संधी भेटली। ज्या प्रदर्शनाचा जो आपला दावा होता जगातील सर्वात बुटकी म्हैस, त्यासाठी आपण सुरुवातीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची 12 जानेवारी 2025 रोजी नोंद झाली। त्यानंतर परभणी विद्यापीठातील प्रदर्शनानंतर आपण तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्याचे ठरवले। त्यानंतर आपल्याला एक 8 महिन्यानंतर 28 ऑक्टोबर 2025 रोजी तिचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले। तर विषय म्हणजे राधाच खुराक, राधाच्या खुराकामध्ये तिला आम्ही मक्काचा भुस्सा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पीठ दिले जाते। त्याचबरोबर आतापर्यंत राधाला पहिल्या कृषी प्रदर्शनात 5 लाखाची मागणी झाली होती। त्यानंतर आतापर्यंत राधाची 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे। पण आपल्या वडिलांची कशी इच्छा आहे की घरची लक्ष्मी असल्यामुळे आपल्या तर विकायच नाही। त्याचबरोबर पुढच्या महिन्यात जो महापशुधन एक्सपो परळी वैजनाथ होणार आहे, त्यामध्ये ते इंटरनॅशनल कृषी प्रदर्शन म्हणजे भारत देशात तिला जाण्याची आपल्याला संधी भेटेल। त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं। धन्यवाद।